झोन 4 चे जे DCP आहेत सोमय मुंडे सर आणि त्याचबरोबर खडकी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोठं आंतरराष्ट्रीय लेवलचं ड्रग्ज रॅकेट जे आहेत त्याचा पर्दाफाश करण्यात आला. आपण आत्ता जर बघितलं माझ्या मागे या ठिकाणी खूप विविध पद्धतीचे ड्रग्ज या ठिकाणी सापडलेले पाहायला मिळतात. हस्तगत केलेला हा सगळा मुद्देमाल आहे. जवळपास 4.25 कोटींचा संपूर्ण मुद्देमाल या सगळ्यात जप्त करण्यात आला आहे. मुळात घडलेलं असं होतं की या प्रकरणामध्ये खडकी पोलिसांनी एक आरोपी जो आहे तो तुषार वर्मा नावाचा आरोपी आहे. हा लोकल काही कारवाई सुरू असताना त्याला ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जो आहे तो जप्त केला. त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा हे रॅकेट जे आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत असल्याचं समजलं. या प्रकरणामध्ये याच आरोपींनी म्हणजे हा जो मुख्य आरोपी आहे या प्रकरणामधला 1 नंबरचा आरोपी आहे तुषार वर्मा, याच्याकडून आणखी 2 आरोपींची नावं निष्पन्न झालेली होती. या दोघांनी मिळून एक फ्लॅट घेतलेला होता. या फ्लॅटमध्ये ओजीकुश गांजा जो आहे, ज्या गांजाला खरं तर असं म्हटलं जातं की खूप हाय लेवलचं नशा चढवणारा हा सगळा गांजा असतो, तशा पद्धतीचा गांजा हायड्रोपोनिक पद्धतीने फ्लॅटमध्येच या सगळ्याची शेती केली जात होती गांजाची आणि तशा पद्धतीचा संपूर्ण सेटअप या फ्लॅटमध्ये होता. तो सेटअपसुद्धा मग पुणे पोलिसांनी या सगळ्यामध्ये जप्त केला, उद्ध्वस्तसुद्धा केला आणि त्याच्यानंतर मग हे दोघे जे आरोपी होते या दोघांचं कनेक्शन शोधत असताना मुंबईपर्यंत हे सगळं कनेक्शन गेलं. मुंबईमधून आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून जवळपास 2 ते 2.5 कोटींचा अंमली पदार्थ जे आहेत 2-2.5 कोटींचे ते एकाच आरोपीकडून जप्त करण्यात आले. तिथून पुढे स्वराज भोसले नावाचा आणखी एक पुण्यातील कोंडव्यात राहणारा आरोपी जो आहे तो निष्पन्न झाला, ज्याला गोव्यातून अटक करण्यात आली होती. तो स्वतः ड्रग पेडलर आहे. त्याचबरोबर विविध डार्क वेब्सच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून हा सगळा गांजा किंवा इतर जे काही ड्रग्ज आहेत या ड्रग्सचा सगळं वितरण तो करत होता. ड्रग्ज मागवतही होता आणि इतर त्याची विक्रीसुद्धा केली जात होती. त्यामुळे अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये आता सध्याला 5 आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत. मात्र या सगळ्याचं जे कनेक्शन आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलवर यापर्यंत आहे की थायलंडचे काही ड्रग्ज जे आहेत ते क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून डार्क वेबच्या माध्यमातून थायलंडचे सगळे ड्रग्ज भूटान मार्गे मग त्यानंतर महाराष्ट्रात भारतात येत होते आणि त्याच्यानंतर हे सगळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरले जात होते. 31 डिसेंबरच्या माध्यमातून आपण जर बघितलं त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या पुणे पोलिसांकडून चालू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे साठे आता समोर येताना पाहायला मिळतात. ही जी कारवाई होती, इतक्या मोठ्या संख्येने कारवाई जी काही पोलिसांनी केली ही नेमकी कशा पद्धतीने केली हे सुद्धा आपण DCP सरांकडून जाणून घेणार आहोत. DCP सोमय मुंडे सर माझ्याबरोबर आहेत. सर, कशा पद्धतीने ही सगळी कारवाई आपण केली, किती आरोपी निष्पन्न आहेत आणि काय काय जप्त केलं आपण? यामध्ये टोटल 5 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत. त्यामध्ये 1 किलो गांजापासून आपण सुरुवात केली होती. हायड्रोपोनिक एक गांजाची लॅब आपण उद्ध्वस्त केली. तिथून मुंबईचं कनेक्शन लागलं, तिथे आपण एक आरोपी अटक केला. तिथे काही ड्रग्स आपल्याला सीज झाले. संपूर्ण तपासामध्ये दिसून येतं की डार्क वेबचा वापर केला जातो, क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो पूर्ण गांजाची तस्करी करण्यासाठी आणि इतर NDPS सबस्टन्सची तस्करी करण्यासाठी. थायलंड आणि भूटान मार्गे हे ड्रग्स आपल्यापर्यंत येतात. आणि हे कशामधून आणले जात होते आपल्याकडे? हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये कन्सील करून आणले जात होते. आपल्याकडे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पण सीज्ड आहेत, त्यामधून ते सर्व कन्सील केले जात होते, ते त्याला आणलं जातं. सर, यामध्ये आपल्याला काही इंटरनॅशनल आरोपी सुद्धा यामध्ये आहेत. किती आरोपी आहेत? निष्पन्न केलेले आहेत आपण आणि त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये असा निष्पन्न होतो, गेल्या काही दिवसांपासून झोन 4च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या रॅकेट्सवरती कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते. तरुणाई या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह आहे. 31st येत आहे. या सगळ्या अनुषंगाने पोलीस म्हणून तुम्ही काही तरुणाईला सल्ला द्या? मी हेच सांगेल की पोलिसांची कारवाई चालू राहील. यामध्ये तरुणाईने पडू नये. गुन्हे दाखल होतात, करिअर नष्ट होतं, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे गैरमार्गाचा वापर करू नये. नक्कीच आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे जे आरोपी आहेत यापैकी 5 आरोपी अटकेत आहेत, तर 5 आरोपी अजूनही वॉन्टेड आहेत. अजूनही त्यांचा शोध सुरू आहे. काही आरोपी निष्पन्न सुद्धा झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय काही आरोपी आहेत. सो तिथल्या देशांबरोबर सुद्धा या आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे ती सुद्धा आता पुणे पोलिसांकडून केली जात असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मोठ्या संख्येने तरुणाई जी काही ड्रग्सच्या प्रकरणांमध्ये सध्या निष्पन्न होती, अशा पद्धतीने तरुणाईने या ड्रग्ज रॅकेटमध्ये पडू नये अशा पद्धतीने सुद्धा पोलिसांकडून हा सल्ला दिला जातोय. अन्यथा जे कोणी या सगळ्यामध्ये सापडतील त्या सगळ्यांवर कठोर कारवाई नक्कीच केली जाणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स,
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.